सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार याच्यामध्ये जर एखादा व्यक्ती सतत नकारात्मकच विचार करणारी असेल तर त्याच्या आयुष्यावर त्याचे किती वाईट परिणाम होतात आणि सकारात्मक जर विचार करणारी असेल तर त्याच्या जीवनामध्ये त्याचे एकदम सकारात्मक परिणाम घडतात. म्हणजे त्याला अडचणीही कमी येतात आणि यशही पटकन निर्माण होतं आयुष्यामध्ये. जर सततच नकारात्मक विचार केला, ही व्यक्ती माझ्याबरोबर अशीच वागली, ही अशी वागायला नव्हती पाहिजे, ह्या व्यक्तीने माझ्याबरोबर असे केले, माझे नुकसान झाले, किंवा ह्या व्यक्तीमुळे मी असं करू शकलो नाही, किंवा मला इथं जायचं होतं, मग मी स्वतः प्रयत्न करायचे सोडून जर थोडी अडचण आली आणि आपण जर ती दुसऱ्यांवर ढकलली तर जीवनामध्ये तसंच वागायची सवय लागते. तर जे काही करता ते तुम्ही स्वतः करता. जे काही घडतं जीवनामध्ये, जे काही घडतं ते खुद्द तुमच्यामुळं घडतं. 99% आपणच आपल्या दुःखाचे कारण असतो. राहिला 1% हा फक्त देवासाठी असतो आणि लक ह्याच्यासाठी. कारण देवाला कधीच वाटत नाही की याचं वाईट व्हावं, याच्या जीवनामध्ये अडचणी याव्यात, याच्या जीवनामध्ये समस्या याव्यात, हा अडचणीत सापडावा, याला काही मार्गच मिळू नये, असं देवाला कधीच वाटत नाही. तुम्ही जशी थिंकिंग करता, तुमची थिंकिंग पॉवर जशी आहे, तुम्ही विचार जसे करता, तुम्ही पॉझिटिव्ह विचार करता का निगेटिव्ह विचार करता, आणि जर पॉझिटिव्ह विचार करत राहिला तर त्याच्यातून मार्ग हा आपोआप निघतो. आणि जर निगेटिव्हच विचार डोक्यात येत असतील तर मार्ग सापडत नाही. जवळपास मार्ग निघण्याचे सर्व मार्गच बंद झाल्यासारखे आपल्याला भासतात. त्यामुळं जीवनामध्ये कधी पण पॉझिटिव्हच विचार, आणि जर पॉझिटिव्हच विचार केला तर जीवनामध्ये पॉझिटिव्ह घडत राहतं. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, म्हणजे पॉझिटिव्ह घडायला सुरुवात होतेच. म्हणतात ना, जर शेतामध्ये तुम्ही बी पेरले नाही, एखादं रिकामं शेत असेल आणि त्या ओसाड शेतामध्ये जर शेतकऱ्याने बी पेरले नाही तर तिथली जागा, निसर्ग हा गवताने भरून टाकतो. ते मग कसलंही गवत असतं, कडू गवत, काही पण गवताने भरून टाकतो. त्याच पद्धतीने जर आपण आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार ठेवले नाही तर मनामधील जागा निगेटिव्ह विचार घेतातच. कारण पॉझिटिव्ह विचार येण्यासाठी माणसाला चांगला दृष्टिकोन ठेवावा लागतो, पॉझिटिव्ह थिंकिंग करावं लागते. आणि पहा, सृष्टी ही आपल्याला चांगली कधी दिसते जेव्हा आपण पॉझिटिव्ह विचार करतो तेव्हा, आणि जेव्हा आपल्या डोक्यामध्ये सतत निगेटिव्ह विचार असतात तेव्हा बाहेरील सृष्टीसुद्धा आपल्याला वाईट दिसते. कारण आपल्याला जर आपलं थिंकिंग पॉवर, आपलं जर विचार पॉझिटिव्ह असतील तर आपल्याला झाडं देखील सुंदर दिसतात. बाहेरून येणारे जाणारे रस्त्यावरील लोक देखील की प्रत्येक माणसामध्ये परमात्मा आहे असं भासतं. आणि प्रत्येक प्राण्यामध्ये पण जीव आहे आणि प्रत्येक जीव हा देव आहे असं भासतं. आणि आपण शक्यतो कोणाबद्दलच वाईट विचार करू शकत नाही. आणि जर तुमच्या मनामध्ये थिंकिंग पॉवर तुमचे जर निगेटिव्हच ठासून भरलेलं असेल आणि तुम्ही जर विचारच सतत निगेटिव्ह करत असाल तर आपल्याला बाहेरील निसर्ग देखील निगेटिव्ह दिसतो. प्रत्येक गोष्टीमध्ये निगेटिव्हता दिसते. माणसं जरी बाहेरचे असलेले अनोळखी तरी पण तुम्हाला असं वाटतं आपल्याशी काहीही संबंध नसेल, त्या व्यक्तीने आपलं काही वाईट केलेलं नसेल, तरी पण जर आपण पॉझिटिव्ह नसाल, आपल्याला आपला दृष्टिकोन दुसऱ्याकडे बघण्याचा जर पॉझिटिव्ह नसेल तर ती व्यक्ती देखील आपल्याला वाईट दिसते आणि तिचे विचार देखील घाणेरडे वाटतात. म्हणून जर तुम्ही सकारात्मक राहिलात तर दुसऱ्यासाठी तुम्ही वाईट विचार करणार नाही, आणि वाईट विचार केला नाही तर मग तुम्ही तुमच्या स्वतःच्या कामात व्यस्त असाल, आणि स्वतःच्या कामात व्यस्त असलेली व्यक्ती ही कधीही सक्सेस होते. म्हणजे जर पॉझिटिव्हिटी ठेवली तर आपणच आपल्या जीवनामध्ये व्यस्त असतो आणि आपणच आपले कार्य करणारे व्यक्ती ही कधीही सक्सेस होते. इतर फालतू गोष्टींकडे त्याला वेळ द्यायला वेळच नसतो. आणि त्याच पद्धतीने जर निगेटिव्हिटी भरली डोक्यामध्ये तर तो हा असाच आहे, तो तसाच आहे, हीच आहे, ती तशीच आहे, ती व्यक्ती फार अशी आहे,
ती व्यक्ती फार तशी आहे, असं बोलण्यात वेळ घालवतो आणि त्यांच्या जीवनावर विचार करण्यामध्ये आपल्या जीवनातला बहुमूल्य वेळ हा वायाला जातो. आणि मग होतं काय, आपल्याला जीवनामध्ये जे काही घडवायचं असतं, जे काही मिळवायचं असतं, त्याच्यासाठी जे काही विचार करण्याची एक विचारसरणी एक हे असते, मानसिकता असती, तीच मानसिकता जर दुसऱ्यांवर विचार करण्यात घालवली, वेळ घालवला, तर स्वतःसाठी विचार कधी करणार? सतत निगेटिव्ह विचार करणारी व्यक्ती ही जीवनामध्ये सुखी समाधानी पण नसते. सतत असमाधानी असते. सतत तिच्यामध्ये द्वेष भरलेला असतो. द्वेष म्हणजे काय? द्वेष म्हणजेच नकारात्मकता. द्वेष म्हणजेच निगेटिव्हिटी. मग जर निगेटिव्हिटीच भरलेली असेल तर द्वेष इतरांचा तो करणारच. आणि जिथे द्वेष आणि मत्सर ह्या दोन भावना आहेत तिथे मग स्वतःविषयी स्वार्थ येतो आणि स्वार्थ आला की मग माणसाला दुसऱ्याबद्दल माणुसकी तर राहतच नाही, पण प्रेम ही गोष्ट टोटल नष्ट होते. दया आणि प्रेम ह्या दोन गोष्टी नष्ट होतात. जिथं की द्वेष आणि मत्सर येतो तिथं दया आणि प्रेम ह्या दोन गोष्टी पूर्ण नष्ट होतात. आणि सतत जर द्वेषच करत राहिलात आणि निगेटिव्हिटीच असेल तर तुमची प्रगती होऊ शकत नाही. समोरची व्यक्ती तुमच्या बरोबर वाईट वागते आहे, तिने तुम्हाला त्रास दिला आहे, ठीक आहे, देऊ द्या, ते त्याच्याबरोबर. समोरची व्यक्ती नालायक मूर्ख झाली म्हणून आपण बी त्याच्या बरोबर जर तसंच केलं तर त्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? याचा अर्थ तो नालायक मूर्ख आहे म्हणजे आपणही नालायक मूर्ख आहोत का? आपण आपल्याला उच्च आणि चांगले सद्विचाराचे आणि अनकॉमन समजायचं, म्हणजे निगेटिव्हिटी डोक्यामध्ये येतच नाही. समोरचा कितीही आपल्याबरोबर तुच्छ वागू द्या, वाईट वागू द्या, दुर्लक्ष करा, इग्नोर करा, अशा व्यक्तींकडे इग्नोर करा. कारण ही व्यक्ती कधीही सुधरत नसतात. तशा व्यक्ती, आपण म्हणतो ना, कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी शेवटी वाकडं ते वाकडंच. अशा व्यक्ती आयुष्यभर अशाच राहतात, त्यांना कुणीही सुधरू शकत नाही. आणि आपला वेळ त्यांच्यात घालवण्यापेक्षा, त्यांना सुधरवण्यापेक्षा आपण आपल्या कामात व्यस्त राहिलं तर आपण आपल्या जीवनात काहीतरी अनकॉमन करू शकतो.